तर माझं मिंत्रावरून मी ऑर्डर केली होती. तर आता सेल चालू आहे. मिंत्रा, मिशो, ॲमेझॉन सर्वीकडे सेल चालू आहे. तर मी बऱ्याच गोष्टी मागवलेल्या आहेत. तर त्याच्यातलंच एक आज पार्सल आलेलं आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते. तर आता इथे मी पार्सल खोलते. तर मला असं वाटलं की मी रात्री 12:30 वाजताच मी काल बऱ्याच गोष्टी ऑर्डर केल्या, म्हणजे ड्रेस वगैरे. तर त्या लगेच सकाळी कशा काय आल्या? तर हे मी बरेच दिवस आधीच हा स्कर्ट हे आहे, तर तो ऑर्डर केला होता. माझ्या लक्षातसुद्धा नव्हतं मी ऑर्डर केलेलं. मला वाटलं मी जे काल रात्री ऑर्डर केलं तेच आलं आहे की काय? म्हणून पार्सल खोललं, बघते तर हा स्कर्ट आहे व्हाईट कलरचा. तर खूप छान आहे स्कर्ट. मी घातल्यानंतर तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर मग चेहऱ्याला इथे मी मास्क लावला 15 मिनटं. मग मास्क लावल्यानंतर मी लादी वगैरे पुसून घेतली आणि मग अंघोळीला गेली. तर आता इथे मी गार्नियरचे हे मास्क आहे ते लावून घेते मास्क. तर असे मी आणून ठेवलेले असतात माझ्या घरात. 3-4 आहेत आणखीन. गार्नियरचे आहेत, आणखीन दुसरे लॅक्मीचे आहेत 1-2. तर मग ते नंतर जसं लावेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. तर हे गार्नियरचं आहे आणि त्याच्यामध्ये जे सिरम असतं तर ते वाया घालवण्यापेक्षा मी पूर्ण मानेला, हाताला दोन्ही चोळून घेते आणि मग 15 मिनटं हे ठेवून देते. तोपर्यंत लादी वगैरे पुसून घेते. लादी वगैरे पुसून झाली. आता मी अंघोळीला जाते. तर मी थोडं एअर मास्क काढून तुम्हाला दाखवलं. मग आता मी हा ड्रेस घातलेला आहे. हा ब्लॅक कलरचा टॉप. ह्याला 7-8 वर्ष झाली, म्हणजे 7-8 वर्ष झाली. आम्ही गणपतीपुळेला फिरायला गेलो होतो त्यावेळेस मी घेतलेला होता. हा एक आहे आणि दुसरा ग्रे कलरचा आहे. आणि हा स्कर्ट आत्ता आलेला आहे मिंत्रावरून, आजच आला. तर त्याच्यावरती मी हे ब्लॅक कलरचं टॉप घातलं. कसं आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. मला तर आवडला, खूप छान वाटलं. एकदम कम्फर्टेबल आहे आणि मस्त. नंतर मग देवपूजा मस्त केली. अशी मनासारखी जर पूजा झाली तर बरं वाटतं. दिवस पण खूप छान जातो आणि घरात प्रसन्न वातावरण असतं, बरं वाटतं जरा. मग आता फुलं वगैरे मी लावत आहे. मस्त फुलं वगैरे लावली, देवघर माझं सजवलं. तर असं होतं माझं आजचं सकाळचं रुटीन. आज आहे शुक्रवार. मुक्ताचे पप्पा दोघंही शाळेत गेले. त्यांना मी आज ज्वारी आणि पालक असं दोन्ही मिक्स करून पालकचे पराठे केले. म्हणजे पराठ्यामध्ये आपण शक्यतो गव्हाचं पीठ वापरतो, पण मी पालक पराठे केले आणि त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ वापरलं आणि ज्वारी पालक असं पराठा बनवला तो. आणि पालक आणि मूग डाळ अशी भाजी केली. मग ते त्या दोघांना दिलं टिफिनमध्ये. ते दोघं गेल्यानंतर मी माझी घरातली कामं आवरली, मस्त अंघोळ वगैरे केली आणि आता इथे मी देवपूजा करत आहे. मस्त फुलांच्या पाकळ्यांनी देवघर माझं सजवलेलं आहे. आणि ज्यावेळेस असं मी देवघर सजवते तर मी एकदम आतून मला प्रसन्न वाटतं. मन माझं एकदम प्रसन्न आणि मला आनंद होतो मी ज्यावेळेस अशी मस्त पूजा करते छान. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तर हे भांडं डायनिंग टेबलवरती मी ठेवलं तर खूप छान दिसत आहे आणि ही चाफ्याची फुलं अगदी ओरिजिनल असल्यासारखे वाटत आहेत. तर बाय बाय.